सांगली महापालिकेमध्ये मिरज पॅटर्नची ही नेहमीच चर्चा होत असते। या निवडणुकीमध्ये देखील मिरज मधून माजी महापौरांसह 15 ते 16 नगरसेवक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि एक मोठा धक्का काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि यामध्ये भाजपला देखील बसणार आहेत। आपल्यासोबत प्रमुख जे नाव आहे माजी महापौर किशोरदादा आमदार आपल्यासोबत आहेत। दादा, एकतर बराच वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये होता, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्ष प्रवेश घ्यावा लागला, नेमकं काय याच्या मागचं कारण? नेमकं कारण म्हणजे ज्या वेळेला आम्ही प्रभागामध्ये फिरायला आलो मत मागत, त्यावेळेला मतदार नागरिक तिथनं सांगायला लागले की तुम्ही 7 वर्षात कामं सगळी अर्धवट केलेली आहे। त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट कडनं जोपर्यंत फंड्स मिळत नाही तोपर्यंत आपल्या प्रभागाचा किंवा मिरज शहराचा विकास करू शकत नाही। ह्या सगळ्या विचारात एकत्र बसून आम्ही सर्व नगरसेवक आजी माझी विचार केला आणि दादांच्या गटात सामील व्हायचं। यामध्ये आता काँग्रेसचे आहेत, शरद पवार राष्ट्रवादी मधील देखील आहेत, पण भाजपमधील देखील येत आहेत, हे आश्चर्यजनक आहे। ह्याच्या मागचं नेमकं काय एकत्र काम केलं तर मिरजेचा विकास होणार। एक इकडं एक तिकडं, मग एकमेकाची पाय वाढावडी, कामाच्या आडवं पडणं हे चालू होतं। म्हणून आम्ही समविचारी सगळेजण एकत्र आलो। तुम्ही ज्यावेळी पुण्यामध्ये अजित पवार यांची भेट घेतली त्यावेळी अजितदादांनी स्वतः मिरजेच्या विकासाबाबत नाराजी व्यक्त केली होती आणि निधी देखील देऊ असं सांगितलं। नेमकी काय चर्चा मिरजच्या विकासाबाबत? त्यांचं म्हणणं आहे की 25 वर्ष झाली महापालिका होऊन, परंतु म्हणावं तसा विकास पायाभूत सुविधा झालेल्या नाहीत। तुम्ही बारामती बघा, पिंपरी चिंचवड बघा, अन्य आमच्या नेतृत्वाखाली असलेल्या महापालिका बघा, इथं आम्ही केलेले पैसे कुठनं आले तुम्ही जरा माहिती घ्या। आम्ही फक्त स्टेट गव्हर्नमेंट किंवा केंद्रशासित केंद्राकडनं पैसे घ्यायसाठी थांबलो नाही। आम्ही जपानमधनं पैसे आणलेले, असं बाहेरनं पैसे आणण्याची कला पाहिजे। त्यासाठी तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला विकासाला पैसे कधी कमी पडून देणार नाही। आज तुमच्या नेतृत्वाखाली 15 ते 16 नगरसेवक अजित पवार यांचे राष्ट्रवादी जातात, पण काँग्रेसकडून तुम्हाला अगदी शेवटपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न होतोय। म्हणजे खासदार विशाल पाटील भेटून गेले, विश्वजित कदम येतील असंही सांगितलं जातंय। नाही, विश्वजित कदमांची भेट झालेली आहे। कसं आहे माहिती आहे का, गेली 1937 पासून आमचं जामदार घराणं म्हणजे माझे आजोबा, वडील, मी, मुलगा हे काँग्रेसमध्येच होतो। आता काँग्रेस सोडताना अक्षरशः वाईट वाटतं, कारण काँग्रेसनं आम्हाला भरपूर दिलेला आहे, परंतु शहराच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। खासदारांची काय संवाद साधला? हाच खासदारांना जे आता मी बोललो की बाबा आम्ही कशासाठी गेले, तुम्ही माझी परवाची मुलाखत बघितल्या की माहित नाही। त्यावेळेला मी सांगितलं विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे 2 नेते माझे आहेत, ते राहणारच आहेत। अनेक तिसरा नेता वाटला आहे, ब्रह्मा विष्णू महेश असे झालेले आहेत। त्यामुळे मिरज शहराचा विकास करायला आम्हाला गती मिळेल। काही नगरसेवक येत आहेतच, पण तुम्ही जिल्हा परिषदेची देखील छोटी तयारी सुरू करताय। म्हणजे काही सरपंच देखील या मिरज भागात तुमचा जो गट आहे ते प्रवेश करतात, कुठल्या भागातले आहेत? हे आमच्या मिरज मतदारसंघातले वड्डी, ढवळी, मालगाव, एरंडोली, बेळंकी अशा ज्या ठिकाणी आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्यांना फंडाची अडचण पडते ना, म्हणून ते चाललेलं आहे। तर मिरज मधील ही मोठी घडामोड आहे। किशोर दामदा जे माजी महापौर राहिलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज 15 ते 16 नगरसेवक आणि काही मिरज पूर्व भागातील सरपंच हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळं एक प्रकारे हा इतक्या मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश होत असताना सांगली महापालिकेत अजित पवार यांची राष्ट्रवादी वेगळी चूल मांडून निवडणूक लढणार याचे एक प्रकारे संकेत देखील मिळत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, मिरज, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।